25 कोटी वेगवेगळ्या लोकांना दिले गेले, पण हे लोक कोण आहेत? मी सांगितलं, मी ह्या प्रकारचा हा जी आर काय आहे? नाही जी आर काढताना साधा सोपा आहे. जी आर काढताना ही काय एक माणूस काढू शकत नाही, याच्यात पूर्ण लोक इन्व्हॉल्व्ह असतात किंवा गव्हर्नमेंटचे बरेचसे लोकांचे हात असतात. मग हे हात असणारे लोक कोण? कारण ते सीएम पर्यंत जातं. शेवटी कसं आहे, जी आर काढताना मुख्यमंत्र्यांची पण परवानगी लागते. मग असं असताना नक्की इन्व्हॉल्व्ह कोण आहे याच्यात? नाही, मी आज जे स्पष्टपणे सांगितलं की या जी आर काढण्यामध्ये केंद्रातले असतील, राज्यातली लोक असतील, या मंत्रालयातली जी संबंधित सगळी माणसं असतील, ही सगळी माहिती माझ्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं त्यांना मी देईन, नाही तर ह्या अधिवेशनामध्ये सभागृहात मी नाव घेऊन सांगेन की कोणी यातलं काय केलेलं आहे. आणि त्यामुळे मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून हा विषय, जर पृथ्वीराज चव्हाण यांनी परवा सोनवणे यांना जी श्रद्धांजली वाहिली ती प्रामाणिक श्रद्धांजली असेल आणि जर त्यांना खरंच या तेल माफियांना आळा घालायचा असतील तर ते या अशा प्रकरणाच्या मुळाशी जातील असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून मी त्यांना भेटून हे सगळं डिटेल त्यांना देणार आहे. ठीक आहे. चांदोरकरजी, तुम्ही काय म्हणाल की नेहमीच आपण बघतो की एखादी घटना झाली की आरोप प्रत्यारोप होतात. खरंच यशवंत सोनवणेंचं बलिदान म्हणा किंवा त्यांची जी हत्या झाली आहे ती अतिशय वाईट पद्धतीने हा सर्व प्रकार झालेला आहे. आणि हे काय नवीन नाही आहे. 1998 पासून तेल माफिया आहेत, वेगवेगळे घोटाळे बाहेर येत आहेत, पण तरीही जनतेकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. ते फक्त बघते. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय करणार याच्यासाठी? नाही, आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि या गौरवशाली महाराष्ट्राच्या तोंडाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. ती अत्यंत निंद्य गोष्ट आहे. याचं समर्थन कुणीही करणार नाहीत. तावडे साहेब करणार नाही किंवा मी करणार नाही किंवा कोणी सेन्सिबल माणूस असं समर्थन करणार नाही. पण या घटनेमागे तुमच्या सरकारचेच लोक आहेत असं आता बोललं जातंय. त्याबद्दल काय? त्याचं जे आहे ते मी आय विल इन्व्हाइट तावडे साहेब की या घटनेच्या पाठीमागं सरकारचे लोक जर असतील तर त्यांना पण गाडलं पाहिजे. खरंच आहे. ह्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांना पण त्याच्याबद्दल दुमत नाही किंवा कोणत्याही काँग्रेसच्या नेत्याचं दुमत होणार नाही. परंतु त्याची आता ह्या तावडे साहेबांनी जी सांगितली ती माहिती सबस्टॅन्शियल एव्हिडन्सच्या सोबत आली पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रातले लोक तुमच्या पाठीमागे राहतील आणि मग त्यांच्या पाठीमागं कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि साहेब, तुम्ही स्पीच एकदम चांगला दिला, लोकांना अपिलिंग पण होता, पण खरंच तुमच्या सरकारची मानसिकता आहे या सगळ्यांवर कारवाई करा? ऑब्व्हियसली ही एवढी मोठी शर्मेची निंद्य बाब आहे. त्याच्यावरती जर झालं नाही, कारवाई जर झाली नाही तर लोकशाहीला फार मोठा खतरा आहे या देशामध्ये. आपल्याबरोबर प्राध्यापक दीपक पवार पण आहेत. दीपक पवार जी, तुम्ही मगासपासून ही चर्चा ऐकताय, तुम्हाला काय वाटतं की खरंच हे प्रश्न सुटण्यासारखे आहेत आणि जनतेपुढे आता काही वेगळा ऑप्शन आहे का? मुळामध्ये भ्रष्टाचाराच्या ज्या मुद्द्यांबद्दल विनोदजी बोलले आणि चांदूरकर सरांनी पण त्या सगळ्या मुद्द्याच्या संबंधात शासनाची किंवा सत्ताधारी पक्षाची भूमिका मांडली. मला असं वाटतं की आपण आपल्यासमोर मोठ्या भ्रष्टाचारांची उदाहरणं खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात. आणि सावकारीचा प्रश्न जेव्हा आला तेव्हा आर पाटील असं म्हणाले होते की आम्ही या सावकारांना ढोपरापासून कोपरापर्यंत सोलून काढू. आता जे तेल माफिया आहेत, पाणी माफिया आहेत किंवा इतर अनेक प्रकारचे बिल्डर असतील आणि त्यांचे पाठीराखे असतील, या सगळ्या मंडळींच्या बाबतीमध्ये सरकारला नक्की काही करायचं आहे का याच्याबद्दल मला खूप शंका वाटते. आणि सरकारला म्हणजे अमुक एका पक्षाला असं म्हणण्यापेक्षा एकूणच जो आपला राजकीय वर्ग आहे, राजकीय वर्गाचे एकूण सर्व प्रकारच्या मोठ्या प्रमाणात संबंध आहेत की आज विनोदजींसारखा माणूस धाडसाने अशा प्रकारची पत्रकार परिषद घेऊन स्वतःची भूमिका मांडतो. आणखी 10 वर्षे अशीच परिस्थिती राहिली तर चांदूरकर सरांना आणि विनोद अशा प्रकारची पत्रकार परिषद घेऊन लोकांच्या पुढे येण्याचं धाडस तरी होईल का असं मला भीती वाटते. याचं कारण इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपली सगळी व्यवस्था किडली आहे. तुम्ही साधं उदाहरण पहा की एखाद्या मंत्रालयातल्या एखाद्या क्लर्कला जर कोणी मारलं तर त्यानंतर त्या आमदारावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी होते. पण एक अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्याला तिथला माफिया जिवंतपणे जाळतो, अशा पद्धतीनं जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था किडलेली असते, एखादा साधा फाईल सरकवणारा माणूस एखाद्या मुख्यमंत्र्याची ऑर्डरसुद्धा पाळत नाही, इतकी जेव्हा व्यवस्था सडलेली असते तेव्हा सत्ताधारी गैर आहेत का विरोधक गैर आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा ही व्यवस्था आतून कमालीची पोखरलेली आहे. आणि आज ज्यांना त्या व्यवस्थेच्या पोखरलेपणाचा फायदा मिळतोय
ती माणसं सुद्धा आणखी काही वर्षांनी या सगळ्या पोखरलेपणाची निश्चितपणाने बळी ठरणार आहेत. त्यामुळे जे सत्तेत आहेत त्यांनी तर जागा व्हायलाच पाहिजे, कारण 2014मध्ये त्यांना लोक हाकलून देऊ शकतात. आणि जे सत्तेमध्ये नाही आहेत त्या मंडळींनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की आपण आज सत्तेत नाही आहोत, आपण आश्वासनं देतोय, पण ती आश्वासनं खरं करण्या इतपत चांगली व्यवस्थात्मक यंत्रणा आपण निर्माण करू शकणार आहोत का? बरोबर आहे. तावडेजी काय म्हणाल की खरंच ही यंत्रणा आपण तयार करू शकतो का? त्याची नाही, मला असं मानसिकता आणि त्याचे धैर्य आपल्याकडे आहे का? सर्वात प्रथम नाही, धैर्यापेक्षा मला काय वाटतं की ही यशवंत सोनवणेंसारख्या अधिकाऱ्याला जाळण्याची हिंमत ज्यावेळी तेल माफिया करतात ना, ते मंदार त्यांना कॉन्फिडन्स असतो त्या माफियांना की ही राजकीय व्यवस्था आपले तळवे चाटायला तयार आहे पैशासाठी. मी राजकारण म्हणून बोलत नाही, वाईट वाटतं की राजकीय व्यवस्थेला इतका एखादा गुंड आणि माफिया गृहीत धरू शकतो, इतकी आमची राजकीय व्यवस्था रसाळाला गेली आहे. मी विरोधक असेल, पण ह्या राजकीय व्यवस्थेचा मी पण एक भाग आहे. आणि त्यामुळे अतिशय लाज वाटते की हे जो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आम्ही म्हणतो, मी बिहारमध्ये नितीश कुमार सगळं आटोक्यात आणतात, महाराष्ट्राचा बिहार होतं हे म्हणताना आम्हाला राजकीयदृष्ट्या आनंद होत नाही. पण दुर्दैवाने म्हणणार हे सत्य आहे की पण मग याला जबाबदार कोण? आपण आता सगळे म्हणतोय की ठीक आहे जबाबदारी स्वीकारायची कोणी? या गव्हर्नमेंटने अपोजिशनने की कोणी स्वीकारायची? कारण हे वेळोवेळी होत आहे. कसं आहे, फक्त सत्ताधारी असं म्हणून चालणार नाही. कारण कसं आहे, आपण जेव्हा विधानसभेचा प्रश्न आता म्हणाल की विधानसभेत मी उपस्थित करीन, विधानसभेत उपस्थित केलेले प्रश्न त्याच्यावर पण टीकाटिप्पणी झाली आणि म्हटलं अपोजिशनवर तेव्हा चार्ज पहिल्यांदाच मी ऐकला की बाबा हे नंतर बाहेर जाऊन सेटलमेंट करतात. म्हणजे कुठेतरी ते पण इन्व्हॉल्व आहेत, त्याशिवाय होऊच शकत नाही. आरोप करणारे कोण होते आणि ज्याने आरोप केला त्या राष्ट्रीय नेत्याला किंवा बिल्डरचाच आरोप कसा कळला हो, बाकीचे का नाही कळले? मला काय म्हणायचं आहे की ज्यावेळी आम्ही विधानसभेमध्ये विधिमंडळ हे सर्वोच्च सभागृहात आम्ही समजा काही भूमिका मांडतो आणि त्याला जो उत्तर ज्या पद्धतीने आलं पाहिजे ते आलं नाही, तर नंतर आम्ही रस्त्यावर उतरून त्याविषयी आंदोलन करतो. विरोधकांच्या हातात काय आहे की आवाज उठवणं, रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हेच आहे. ते आम्ही पूर्ण ताकदीने करतो आहोत.